हॉटेल द इन्फिनिटी इनचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक मोलाचे क्षण येतात। अनेक समारंभ, उत्सव, वाढदिवस, लग्न अशा अनेक गोष्टींचा आनंद आपण आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो, जिथे सर्व मित्रपरिवार, नाते संबंधी येऊन आपल्या आयुष्यातला आनंद वाढविण्यास आपल्या सोबत येतात। अशीच एक सुखकर, आनंदमयी आणि प्रशस्त जागा म्हणजे हॉटेल द इन्फिनिटी। नाशिक शहरात SSK क्लब अँड रिसॉर्ट समोर पाथर्डी गवळाणे रोड, पाथर्डी गाव या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या आलिशान हॉटेल द इन्फिनिटी इनचा भव्य उद्घाटन सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला। आमदार सौ सीमाताई हिरे व महेश हिरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉटेल द इन्फिनिटीचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, नगरसेवक व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते। हॉटेलचे संचालक सचिन महादू ठोके आणि रत्ना सचिन ठोके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी नगरसेवक सुधामण्णा डोमसे, भगवानअण्णा दोंदे, जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ गुळवे, मोहन बारहे, जिल्हा प्रमुख नाशिक शिवसेना, पांडुरंग बर्हे, सचिव भारतीय जनता पार्टी नाशिक, महेश श्रीमान, ज्येष्ठ नेते भाजपा, ज्ञानेश्वर डमाळे, सरपंच अधरवड, ज्ञानेश्वर पाटील बर्हे, पोलीस पाटील अधरवड, मनीषा मोहनराव बर्हे, पोलीस पाटील अधरवड, पोपटराव पवार, गोरख बोडके, रवींद्र ठोकसर, डॉक्टर महेंद्र शिरसाट, डॉक्टर किरण बर्हे, डॉक्टर घनश्याम बर्हे, डॉक्टर कदम, डॉक्टर सत्यजित महाजन, ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धोत्रे, राजेंद्र फड, अध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, आशिष नहार, नवनिर्वाचित अध्यक्ष नीमा, विनोदजी देसले, चेअरमन ऑफ JV असोसिएशन, मिलिंद राजपूत, चेअरमन ऑफ तापी एंटरप्राइजेस, महेंद्र राजपूत, चेअरमन ऑफ हिमांशू इलेक्ट्रिक, नानाजी निकम, NN सोशल फाउंडेशन चेअरमन, अविनाश पाटील, भाजपा अध्यक्ष, नवीन नाशिक मंडल, विजय वाविस्कर, रावसाहेब, बांधकाम विभाग, त्र्यंबकेश्वर, कांतीलाल पाटील, महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड कल्याण विभाग, प्रशांत लोहार, अध्यक्ष, नाशिक जिल्हा लोहार समाज, गणेश शेट्टी, हॉटेल अँड कन्स्ट्रक्शन व्यवसायक, शरद भंडारे, बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर, जितेंद्र दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते। हॉटेल द इन्फिनिटी इन हे उत्तम भोजन, आलिशान निवास आणि भव्य बँक्वेट हॉल यांच्या सुविधांनी परिपूर्ण असून याचा लाभ ग्राहकांना उच्चस्तरीय सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे। उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी केली आणि नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। जे सर्वजण इथं उपलब्ध आहे, माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जे काही माझे मित्रपरिवार, कुटुंबातील व्यक्ती, शिक्षक, गावातील व्यक्ती, माझ्या विविध संस्थांमध्ये काम करणारे खरे सपोर्टर आणि व्यावसायिक माणसाला सपोर्ट देणारा माझा एम्प्लॉई वर्ग यांचं मनापासून स्वागत। जो काही आजपर्यंतचा प्रवास मी केला आहे त्याच्याबद्दल इतकंच बोलू शकतो की माझ्या आयुष्यात जे जे टप्पे आले त्याच्यात प्रत्येकाने मला कुठंतरी सपोर्टिव्ह सहकार्य केलं आणि म्हणून आज तुमच्यापुढं मी माझं मनोगत व्यक्त करतो। त्याच्यात सर्वांचाच वाटा आहे। आई वडील, नातेवाईकांचं मी इथं स्वागत करतोय। हा जो प्रवास केला आहे आणि पुढेही करणार आहे तो तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही। आणि आता जे काही आपल्याकडं आपल्या कामासाठी जे आले उद्घाटनाप्रसंगी सीमाताई हिरे, त्याच्यानंतर BJPचे ज्येष्ठ नेते, नगरसेवक, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी माझे 2 शब्द संपवतो। कामी येऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी नोकरी केली। सुरुवातीपासून त्यांनी ठरवलं असेल की मी स्वतः एक चांगला व्यवसाय करेन किंवा मी जास्तीत जास्त 500 लोकांना तरी मी रोजगार देईन। मी स्वतः नोकरी करण्यापेक्षा मी अजून किती मुलांना नोकरी देऊ शकतो असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्याकरता
त्यांनी हे 5 मजले जिथे प्रत्येक ठिकाणी अनेक मुलं काम करतील या हेतूने ही बिल्डिंग बांधली. आणि ही बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांना ज्यावेळेला कळालं की इथे मुलांना येणं असुविधा आहे किंवा कर्मचारी इथपर्यंत यायला थोडं काचकूच करतात, मग त्यांनी ह्याचं रूपांतर हॉटेलमध्ये करायचं ठरवलं. आणि इथे आल्यानंतर अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आज त्यांनी इथे आपल्या संपूर्ण नाशिककरांना उपलब्ध करून दिलेलं आहे. अनेक चांगल्या अशा रूम्स आहेत, त्याचबरोबर बँक्वेट हॉल आहे. आज आपल्या घरात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला, अगदी बारसा असेल, वाढदिवस असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, मुंजे असेल, कोणताही कार्यक्रम असला की आपण पहिले अगदी सुरुवात आपली हॉल बघण्यापासून होते. आणि त्यामुळे ही सगळी सुविधा आज त्यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. रेस्टॉरंट आहे, त्याचबरोबर हॉटेल आहे, कॉन्फरन्स बैठका इथे होऊ शकतात. आणि त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते आणि कौतुकही करते की खूप चांगली सुविधा तुम्ही आज इथे तयार केलेली आहे. त्यांच्या जवळपास 5 IT कंपन्या आज नाशिकमध्ये आहेत आणि आता सध्या 250च्या वर कर्मचारी हे काम करत आहेत. परंतु हे काम करत असताना आपली जी इच्छा आहे की आपण एखाद्या हॉटेलचं मालक सुद्धा असावं. कंपन्या तर आपल्या आहेत, परंतु आपलं हॉटेल सुद्धा असावं ही त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळे आज एक चांगल्या हॉटेलची सुद्धा ते मालक झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची छंद आहे लग्न जमवणे, जे खूप अवघड काम आहे आताच्या काळात, परंतु ते सुद्धा ते मोठं धनुष्य पेलतायत आणि लग्न जमवण्याचं काम ते सुद्धा ते करतायत. त्यांनी सांगितलं आजपर्यंत मी महत्वाचं आहे. जसे मामांनी सांगितले की सचिन सर एक ज्या ठिकाणाहून आले, सुरुवातीचं ज्यांचं जे शिक्षण होतं ते त्यांनी 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण होतं ते त्यांनी आश्रम शाळेत पूर्ण केलं. आपल्याला असं वाटते की आपले मुलं सुरुवातीपासूनच इंग्लिश मिडियमला पाहिजे, पण त्यांनी त्यांची सुरुवात जशा प्रकारे केली त्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांच्या सपोर्ट सहकार्याने त्यानंतर ते इंग्लिश स्कूलमध्ये ते पुढचा त्यांनी प्रवास केला. आणि त्यानंतर आमच्या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. आणि मुंबईला शिफ्ट झाल्यावर आम्ही दोघेही अंबानी कंपनीमध्ये कामाला होतो. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आम्ही स्वतःच्याच कंपन्या सुरू करणार आणि दुसऱ्या लोक आम्हाला ठेवणार. आणि त्यानंतर सरांनी त्यांचं IT कंप्लीट केलं, MBA कंप्लीट केलं. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर सरांनी दिवस रात्र मेहनत करायचे. त्यांच्या डोक्यामध्ये इतक्या आयडिया येत असतात की ते दिवसालाही एक कंपन्या सुरू करू शकतात, एवढं त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया असतात. कदाचित इथून गेल्यावर आज उद्या त्यांच्या डोक्यात दुसऱ्या आयडिया असतात की मला अजून काहीतरी सुरू करायचं. इतक्या त्यांच्या आयडिया असतात आणि त्या इतक्या इनोव्हेटिव्ह असतात आणि ते पूर्णपणे त्याच्या मागे लागून ते पूर्णच करतात. आणि त्यांची एक महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे की जी म्हणजे मी माझ्या मुलांनाही सांगते की तुम्ही ती गोष्ट घ्यायला पाहिजे. आणि त्यांची अशी एक गोष्ट ती म्हणजे या हॉटेलचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आज नाशिकच्या सेवेत हॉटेल द इन्फिनिटी इन हे मी स्वाधीन करतोय. इथल्या समाजाला, त्याच्यानंतर असणाऱ्या परिसरातील सर्व घटकांना याचा चांगला फायदा व्हावा. समाजात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे केले जावा, चांगल्या प्रकारची सुविधा मिळावा, याच्यासाठी आपल्याकडं रेस्टॉरंट, बँक्वेट्स, त्याच्यानंतर ट्रेनिंग रूम्स, मीटिंग रूम्स अशा प्रकारची सुविधा आपण चालू केली आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि या हॉटेलसाठी सर्वांनी मला जे काही आत्तापर्यंतचं लागणारं सहकार्य सगळ्या भागातून केलं गेले त्याच्याबद्दल मी सर्वांचा, शासकीय कर्मचाऱ्यांचं, तिथं असणाऱ्या लोकांचा आभार मानतो यासाठी. आणि याच्यात तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं. हॉटेल व्यवसाय येणाऱ्या नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचा बिझनेस असावा, व्यवसाय असावा आणि याच्यात जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांना सहकार्य करून पर्यटन रिलेटेड. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.